सपना टूटा है तो दिल कभी जलता है, हाँ थोड़ा दर्द हुआ पर चलता है, अगले दिन क्या हुआ अपने मोहल्ले में ऐश्वर्या आई। हा डायलॉग तुम्ही मुन्नाभाई MBBSच्या त्या गाण्यामध्ये बघितला असेल। हा डायलॉग खरं तर फार महत्त्वाचा आहे, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये यश आणि अपयश हा एक पाठशिवणीचा खेळ होत चाललेला आहे आणि यामध्ये कधी यश येतं कधी अपयश येतं, परंतु कोणताही निकाल हा आपला निकाल हा कोणताही निकाल अंतिम कुणी समजू नये, कारण आयुष्यामध्ये परत आपल्याला कुठल्या तरी आणखी एका निकालामध्ये झळकण्याची संधी असू शकते किंवा अजून काहीतरी वेगळं करिअर वेगळी दिशा मिळण्याची संधी नक्कीच असू शकते। तर काल लिपिक आणि टंकलेखक ही एक महाभरती खरं तर MPSCच्या इतिहासातील सर्वात मोठी जाहिरात, कारण 7,000 पेक्षा जास्त अधिक पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाली। इन्फिनिटी अकॅडमीनं अगदी सुरुवातीपासून या जाहिरातीच्या बाबतीतले सगळे अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती वेळोवेळी टाकले। त्याच अनुषंगानं पुढे आपण त्याच्यामध्ये जी टायपिंग टेस्ट घेण्यात आली त्या टायपिंग टेस्टच्या साठी म्हणून आपल्या इथे एक टायपिंगची लॅब सुद्धा आपण सुरू केली। आपले गोडके सर होते, कपिल गोडके सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण पॉडकास्ट केले, विविध व्हिडिओज केले। टायपिंग टेस्टमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला एलिजिबल कसं होता येईल यासाठी खूप प्रयत्न आमच्या माध्यमातून आपण केले आणि त्यातून कालच्या यादीमध्ये जी यादी लागली आहे काल त्या अंतिम निकालाची यादी, त्यामध्ये इन्फिनिटी अकॅडमीचे बरेच विद्यार्थी त्या निकालामध्ये आलेले सुद्धा आहेत। अंतिम निकाल यादीमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो निकाल कालचा लागलेला आहे यानं बऱ्याच चर्चांना खरं तर तोंड फुटलेलं आहे, कारण हा निकाल बरेच दिवस येत नव्हता। ही सगळी प्रोसेस जवळपास 2.5 ते 3 वर्ष चालली। जाहिरात येण्यापासून अंतिम निकाल येण्यापर्यंतची ही सगळी प्रोसेस आहे। 2023ची जाहिरात लक्षात घ्या, 2023 आज निकाल लागला तुमचा जुलै 2025 मध्ये आणि इतका मोठा काळ या सगळ्या प्रोसेसमध्ये गेला। यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं जे स्वप्न होतं की आपल्याला कुठेतरी MPSC मधून पद मिळवायचं आहे, लिपिक टंकलेखक व्हायचं आहे, ते बरेच विद्यार्थी या सगळ्या प्रोसेसमध्ये इतकी वर्ष 2-2.5 वर्ष त्यामध्ये होती। आणि जे विद्यार्थी सिलेक्ट झाले आहेत त्यांचं परत एकदा अभिनंदन मी करतो। आणि ज्या विद्यार्थ्यांचं कालच्या निकालामध्ये काही गुणांमुळं काही ऑप्टिंग आउटच्या सगळ्या त्या घोळामुळं जर नाव आलेलं नसेल तर अशाही विद्यार्थ्यांनी निराश होण्याची काही गरज नाही आहे असं मी म्हणतोय, कारण बऱ्याच निराशा आहे ही लक्षात घ्या की आपण एखाद्या परीक्षेची इतकी जीव लावून मन लावून तयारी करत असतो आणि ज्यावेळेस अंतिम निकाल येतो त्यावेळेस जर आपलं नाव त्या यादीमध्ये दिसलं नाही तर ते दुःख हे मी समजू शकतो। त्या दुःखाला ठीक आहे, एक दिवसापुरतं मर्यादित ठेवा आणि नव्या ऊर्जेनं नव्या देहानं तुम्ही परत एकदा नव्या दिशेकडे निघायचं आहे, कारण कुठलाही निकाल मी जसं म्हटलं तो अंतिम नसतो। ठीक आहे, कालचं जे नोटिफिकेशन होतं त्या नोटिफिकेशनमध्ये काही गोष्टी मला इथं सगळ्यांच्या निदर्शनास आणून द्यायच्या आहेत आणि आयोगाला सुद्धा माझी एक विनंती मला करायची आहे या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। ही विनंती यासाठी तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे। खरं तर हा निकाल लागावा यासाठी लक्षवेधी मांडणं असेल किंवा विविध निवेदनं देणे असेल यामध्ये आम्ही सक्रिय होतो आणि हा निकाल आम्ही लागावा यासाठी सुद्धा प्रयत्नमत होतो। निकाल तर लागला, परत या निकालामध्ये काही गोष्टी परत एकदा मला थोडेसे आक्षेपार्ह वाटतात किंवा त्याच्या बाबतीमध्ये माननीय आयोगानं पुनर्विचार करणं गरजेचं आहे। आणि मी हा जो कालचा प्रसिद्धीपत्रक आहे हे मी खालून वर वाचायला मुद्दामून सुरुवात करतोय। जनरली आपण काय करतो, कुठचंही प्रसिद्धीपत्रक आले की वरून खाली वाचतो, पण हे मी मुद्दामून इथून शेवटापासून सुरुवात करणार आहे। यामध्ये 8 नंबरचा पॉईंट काय आहे, सदर संवर्गाकरिता प्रतीक्षा यादी कार्यान्वित राहणार नाही, वेटिंग लिस्ट राहणार नाही। असं का, हा प्रश्न खरं तर माझा आहे। असं का, प्रतीक्षा यादी असली पाहिजे। लक्षात घ्या, एखाद्याच्या आयुष्यासाठी हा निकाल आयुष्य बदलवणारा आहे, त्याचं आयुष्य घडवणारा आहे आणि अशा वेळेस जर ऑप्टिंग आउटचा तुमचा पर्याय होता, बऱ्याच विद्यार्थ्यांना काही टेक्निकल इश्यूमुळे ऑप्टिंग आउट करता आलं नाही किंवा अजून तुम्ही इथं बघा पॉईंट नंबर तुम्ही काय म्हणता 4 मध्ये, प्रस्तुत निकालाद्वारे शिफारस पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांची शिफारशी विषयांकित परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्याच्या पुष्ट्यर्थ नियुक्तीवेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रावरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, असं तुम्ही म्हणताय एका ठिकाणी। याच प्रसिद्धी पत्रकामध्ये 4था पॉईंट आहे की तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये जे विद्यार्थी बाहेर पडतील मग त्यांची जागा रिक्त ठेवणार आहात का? 2.5 वर्ष तुम्ही एका प्रोसेसला लावलं, 2.5 वर्ष ती प्रोसेस तुम्ही चालवली आणि परत त्या प्रोसेसमधून तुम्ही काही जागा ऑलरेडी तुम्ही बघा जवळजवळ 400 किती जागा तुमच्या शिल्लक राहिल्या आहेत, 6,519 म्हणजे 400 प्लस 450 प्लस जागा, 7,000 प्लस जागांची जाहिरात होती आणि त्यातून त्या का रिक्त ठेवल्यात त्या माहित नाही। न्यायालयीन काही प्रकरणं आहेत त्यामुळे ते रिक्त ठेवल्यात वगैरे अशा चर्चा आहेत मुळामध्ये, परंतु का आहेत माहित नाही। ठीक आहे, तो मुद्दा बाजूला राहील, परंतु
ज्यावेळेस ही टायपिंगची टेस्ट आहे, इथं बऱ्याच मुलांकडे टायपिंग सर्टिफिकेटचा इश्यू असू शकतो, त्यांनी ज्या ह्याच्यातून आरक्षणातून केलेलं होतं त्या तो मुद्दा इकडे असू शकतो. हे सगळे मुद्दे गृहीत धरून या जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये मुलं बाहेर पडली तर जो खालचा मुलगा आहे तो बिचारा वरती येऊ शकतो, त्याला ही जागा मिळू शकते. आयोगाचंही परत जे शासनाला पदांची गरज आहे, ही पदं रिक्त आहेत शासन दरबारी. ओके, प्रशासन गतिमान करण्याचा आताचा सरकारचा हेतू आहे आणि अशा वेळेस जर या गोष्टीमुळं ती पदं रिक्त राहिली तर हे फार दुर्दैवी ठरेल आणि त्यामुळं आयोगानं इथं वेटिंग लिस्ट असली पाहिजे असं शुद्धीपत्रक काढावं अशी माननीय आयोगाला विनंती आहे. ठीक आहे, कारण लक्षात घ्या की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हा किती महत्त्वाचा मुद्दा आहे हे आपल्या सगळ्याला आपण जाणतो. किंवा काही विद्यार्थी दुसरीकडे सिलेक्ट झालेला असेल, ऑप्टिंग आउट करायचं तर राहून गेलेला असेल, इतर काही कारणं असतील आणि त्यामुळंच किंवा एखाद्याला आता वाटलं की मला आता लिपिक टंकी करायचं नाही आहे, मला काहीतरी बिझनेस करायचा आहे आणि तो या अंतिम निवड यादीमध्ये काल अंतिम गुणवत्ता यादी त्यांनी आयोगाच्या वेबसाईटवरती टाकलेली आहे, चेक करून घ्या. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाही आहे. ठीक आहे, तर त्यावेळेस काय होऊ शकतं याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे की एखाद्याला जायचंच नाही आहे तर त्याची जागा तुम्ही रिक्त ठेवणार का? जो प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी जो अतिशय उत्कटतेनं या निकालाची वाट पाहत होता त्याच्यासाठी ही संधी असू शकते की बाबा तो गेला तर माझी तिथं वर्णी लागेल आणि मला तो जॉब मिळेल, माझं ते स्वप्न पूर्ण होईल, ती स्वप्नपूर्ती होईल. माननीय आयोगानं याचा कुठेतरी विचार करावा अशी कळकळीची परत एकदा विनंती. कारण मुळातच हा मुद्दा मी यासाठी एक व्हिडिओ करण्याचं कारणच आहे की वेटिंग लिस्ट लावा तुम्ही, प्रतीक्षा यादी तुम्ही वेटिंग लिस्ट तुम्ही लावा. कारण मोठा निकाल आहे, छोटा निकाल नाही आहे, हा इतका मोठा निकाल आहे आणि याच्यामध्ये काही गोष्टी खालीवर असू शकतात आणि या निकालामधून मी म्हणतो 6519 पैकी समजा 500 विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा त्यांच्या स्वेच्छेने असेल किंवा इतर काही कारणांमुळे असेल जर बाहेर पडले तर खालचे 500 विद्यार्थी वेटिंग लिस्टमधले ते तिथे येऊ शकतात, लक्षात घ्या. आणि आयोगाला ज्या पद्धतीने शासनाला या पदांची गरज आहे, या मनुष्यबळाची गरज आहे, तो मनुष्यबळ त्यांना प्राप्त होऊ शकतं. नाही परत तुम्ही मागणीपत्र पाठवणार, परत तुम्ही रिक्त जागा परत पुढच्या जाहिरातीमध्ये घेणार, परत त्याची टायपिंग टेस्ट होणार, परत त्याचा पूर्व मुख्य, अरे कशाला? त्यापेक्षा हे विद्यार्थी आहेत यांच्यामधून तुम्ही त्यांची निवड करावी, हेच जरा संयुक्तिक ठरेल असं मला इथं म्हणायचं आहे. आता परत वरच्या मुद्द्याकडे येतो. सदर संवर्गातून सोलापूर जिल्ह्यातील कटुळे तन्मय तानाजी हा राज्यातून प्रथम आलेले आहेत. तुमचं खूप खूप अभिनंदन. ओके, इन्फिड अकॅडमीच्या सर्व टीमकडून तुमचं अभिनंदन. श्री किशवे किशोर चंद्रकांत हे राज्यामध्ये प्रथम आलेले आहेत मागासवर्गीयमधून पुणे, तर तुमचंही अभिनंदन. आणि महिला वर्गातून सांगली जिल्ह्यातील श्रीमती गावडे दुर्गा विजयराव या पहिल्या आलेल्या आहेत. तुमचंही या तुम्हाला तिघांचंही इन्फिड अकॅडमीकडून मनपूर्वक अभिनंदन. मोठं यश आहे, चांगलं साजरं करा. तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी आणि तुमच्या भविष्यातील उज्ज्वल भवितव्यासाठी आमच्या पूर्ण टीमकडून, आमच्या परिवाराकडून, इन्फिड परिवाराकडून शुभेच्छा आहेत. ठीक आहे, हा निकाल त्यांनी काल जाहीर केलेला आहे. इथं एक कळीचा मुद्दा ठरलेला आहे. 278 जी काही त्यांची प्राधिकरणं आहेत, या प्राधिकरण निहाय जे आपल्याला त्यांनी प्रेफरन्स भरायला सांगितले होते बघा, या प्रेफरन्सच्या घोळामुळं सुद्धा बरेच मेरिट आहे ते ब्लॉक होण्याचा प्रकार इथं घडलेला आहे. कारण ज्याला चांगले गुण होते, ज्याने तो प्रेफरन्स भरला होता तिथं हाय मेरिट गेलं. आता त्या प्रेफरन्स यादीमध्ये पुण्यासारख्या ठिकाणी हाय मेरिट गेलेलं आहे आणि हे प्रेफरन्सचं गांभीर्य त्यावेळेस सुद्धा आम्ही बजावून सांगितलं होतं, प्रेफरन्स भरताना थोडेसे विचारपूर्वक तुम्ही भरा. ठीक आहे, तर हा सुद्धा मुद्दा आयोगानं लक्षात घेतला पाहिजे आणि यात कुठेतरी एक सकारात्मक असं पाऊल येणं अपेक्षित राहील. ठीक आहे, परत एकदा सांगतोय, बराच मोठा वर्ग या निकालाची वाट बघत होता. त्या वर्गासाठी माझं फिर आग्ने दिल अपने मोहल्ले में ऐश्वर्या आई. लक्षात ठेवा, कुठलाही निकाल अंतिम नाही आहे. तुमचं स्वप्न कधी ना कधी पूर्ण होणार आहे. तुम्ही आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करणार आहात, ही आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन चालायचं आहे. ठीक आहे, निकाल ज्यांचा आला आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचा आला नाही त्यांनी पुढं अभ्यासाला गती द्या. काय अजून तुम्हाला तुमच्या मनामध्ये डाऊट्स असतील, काय असतील, शंका असतील, निराशा वाटत असेल, काय वाटत असेल, आमच्याशी संपर्क करा. आम्ही इथं तुमच्यासाठी बसलेलो आहोत. तुमचं काउन्सिलिंग करू. तुम्हाला अजून पुढच्या दिशा ठरवण्यासाठी तुम्हाला जर ते दृष्टिक्षेपामध्ये जर अजून तुम्हाला एक पाहिजे असली, क्लॅरिटी हवी असते की आता मी पुढं काय करू, मला काय करायला पाहिजे, काय करायला नको, यासाठी इन्फिड अकॅडमी तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करेल. कुणाला जर जॉब हवे असतील की आता अभ्यासातून बाहेर पडायचं आहे वगैरे आणि आता काहीतरी मला कमवायचं आहे, घरचं प्रेशर आहे, अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा नक्की संपर्क करा. ओके, धन्यवाद.